लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच की कलाचं सर्व सत्य रोहिणीने सरोजला सांगितलेलं असं. सरोज म्हणत असे की काय बोलावं बरं, कलाने सगळ्या डिझाईन्स ह्या आम्हाला पाठवलेल्या आहेत आणि अद्वैतला याबद्दल माहिती आहे की नाही, आणि म्हणून ती रोहिणीला काहीच बोलत नाही, ती शांत झालेली असे. कारण की कला ही का करत आहे यामागचं कारण तिला माहिती नसतं आणि अद्वैत देखील असं का वागतो यामागचं देखील तिला माहिती नसतं, आणि म्हणून ती म्हणत असे की यावर मी आता काहीही बोलणार नाही आहे. दुसरीकडे कलाला खूप गिल्टी फील झालेलं असं की अद्वैतपासून आपण ही महत्त्वाची गोष्ट लपवून ठेवलेली आहे, आणि म्हणून ती त्याला वारंवार फोन करत असे. परंतु अद्वैत आता कामामध्ये तो खूप व्यस्त असतो आणि म्हणूनच तो म्हणत असतो की मी अजिबात तिचा फोन काही रिसीव्ह करणार नाही. कला म्हणत असे की प्लीज अद्वैत माझा फोन रिसीव्ह कर, परंतु तो काही रिसीव्ह करत नाही. कलाला असं वाटत असं की ठीक आहे, मी आता घरी आल्यानंतर त्याला सगळं काही सांगणार आहे की मीच ती डिझायनर आहे आणि मीच तुला खोटं बोलवून सगळं करत आहे. तुझा जो माझ्यावर शंका आलेली होती ती अगदी बरोबर आहे. परंतु आता ती हे सगळं समोरासमोरच करणार असे. सरोजला देखील ती सगळं सांगणार असे, कारण आबांना तर तिने गोष्ट ही सांगितलेली असे. आता ती घरच्यांना देखील हे सांगणार असे, आणि त्यामुळे रोहिणी आहे ती आता मोठा डाव रचणार असे, त्याच्यामध्ये ती स्वतःच अडकणार असे.